त्या दोघी स्वातीला सांगतात, पण स्वाती म्हणते, तुम्हाला कोणी सांगितले प्रेम व पूजा एकमेकांवर प्रेम करतात म्हणून? यामिनी म्हणते, अगं पूजाने चक्क प्रेमच्या गालावर पप्पी दिली आणि इतकी घट्ट मिठी मारली की विचारूच नको. यावर स्वाती म्हणते, अरे बाबांनो, तुम्हाला एक सांगू का, कोणाजवळ बोलू नका. प्रेम पूजा एकमेकांना पसंत करतात व शिक्षण पूर्ण झाले का लग्न. आहे ना सिंपल. पण आम्हाला तर हे माहीतच नव्हते की प्रेम पूजा एकमेकांवर प्रेम करतात म्हणून. रश्मी म्हणते, स्वातीला माहित होते की या वेड्या गबाळ्यांना किती पण समजावून सांगितले तरी पण यांचे डोके ते कोकेच राहतील. कारण एक तर मुलांना पाहून पळते व दुसरीला तर मुलं पाहून पळतात. मग यांना प्रेमाचा अनुभव कसला? यावर स्वाती थोड्या शब्दात म्हणते, चला आता खूप झाली प्रेम पूजा, आता काम दूजा. म्हणजे पहिले काम पहा, नंतर कॉलेजमध्ये बोलूया. आता काम करूया चला. सर्व मित्रमैत्रिणींचे दिवस कसे जात होते त्यांनाच कळत नव्हते. लग्नाची घाई असल्याने वेळेचा पत्ताच लागत नव्हता. केव्हा रात्र व्हायची केव्हा सकाळ, असे दिवस पटापट गेले. पिंटू स्वभावाने शांत असल्याने फार कोणाशी बोलत नसे. इंद्र व पिंटूची चांगली जोडी जमली होती. काही पण गोष्ट कोणाला सांगायची राहिली तर पिंटू इंद्राला सांगत असे. हळदीच्या कार्यक्रमात सर्व मित्रमैत्रिणींनी मजा केली. पहाटेचे 3 वाजले. प्रेमने आपली गाडी चांगल्या प्रकारे स्वच्छ करून तिला चांगली सजवून ठेवली. 4 वाजेपर्यंत सर्व एका पाठोपाठ उठू लागले. कोणी दातून करत तर कोणी आंघोळीला नंबर लावत. सर्व कामे उरकल्यानंतर बाहेर आले. धर्मराव दारासमोर लावलेली गाडी पाहून थक्क होतात. कारण प्रेमने त्या गाडीला इतक्या मनापासून सजवले होते की कोणाचा पण जीव त्या गाडीवर येत असे. नंतर प्रेम म्हणाला, मामा मामी तुम्ही बसा. प्रमुख जे कोणी होते त्यांनी बसा. बाकी पाहुणे मंडळी दुसऱ्या गाडीत या. असे सांगून प्रेम गाडी भन्नाट फिरवून नवरीच्या गावाकडे धाव घेतली. इकडे नवरीवाले सर्व तयारी करून नवरदेवाच्या स्वागतासाठी उभे होते. गाडी पाहताच सर्व आनंदित झाले व म्हणाले, अरे वा, धर्मरावने ही गाडी मागवली कुठून? पार लाखाच्या घरात असेल ही गाडी. गाडीतून पटापट एका मागून एक उतरले. नवरीची आई म्हणजेच सखूबाईंनी पिंटूला ओवाळले व मंडपात प्रवेश दिला. संपूर्ण लग्न कार्य झाल्यानंतर सर्व निरोप घेत निघाले. पूजा व प्रेम यांना जसे आपलेच लग्न होऊन राहिले असे वाटत होते. थोड्या वेळाने सर्व गर्दी गोंधळ शांत झाला. पिंटू, सोनी यांचा निरोप घेत सखूबाई व सदाशिव पाटील रडू लागले. लग्नाच्या घाई गर्दीत केव्हा 7 वाजले कळालेच नाही. प्रेमने गाडी दारात लावली. पूजा व सर्व मित्रमैत्रिणी गाडीत बसले. धर्मराव व सीताबाई आरामशीर पिंटू व सोनीला घेऊन गेले. या गर्दीत प्रेम खूपच थकला होता. कारण श्रीमंतीत वाढलेला प्रेम कधी इतक्या धावपळीचे कामं करीतच नव्हता. त्यामुळे त्याचे हातपाय खूप दुखू लागले. पूजाला प्रेमचे मन वाचणे इतके सोपे होते की प्रेम न सांगता पूजा करीत असे. रात्र खूप झाल्याने व सर्व दमल्याने सर्वांना चांगली झोप लागली होती. पूजा प्रेम जवळ जाते व म्हणते, काय रे, खूप हातपाय दुखताय का? हो ग, प्रेम म्हणतो. त्यावर पूजा घरात ठेवलेला आयुर्वेदिक बाम प्रेमच्या हातपायाला लावते. प्रेमचे हातपाय दाबू लागली. प्रेमला लग्नानंतरचे सुख अगोदरच अनुभवायला मिळू लागले. प्रेम हळूच पूजाला म्हणतो, पूजा, पाय दाबणे बंद कर आणि माझ्या शेजारी झोप ना. तेव्हा पूजा म्हणते, अरे तुला काही लाज? आपल्या शेजारी आपले मित्रमैत्रीण, तरी तू मला. पण प्रेम म्हणतो, अगं तुला पण आत्ता वेळ लागेल. काही पण मनात विचार नको आणू. फक्त मला तुझ्या शेजारी आज पुरता झोपू दे. पूजा म्हणते, ठीक आहे, पण काही करू नको, नाहीतर. इतके बोलून पूजा इंद्राला उठवते व म्हणते, तू आज तिकडे स्वाती बरोबर झोप ना. हे ऐकताच इंद्र ताडकन उठून स्वाती शेजारी झोपला. पूजा आपला ड्रेस सावरत हळूच झोपते. पण हृदयाचे ठोके जोरजोरात होऊ लागले. प्रेमला ज्या प्रेमाची गरज होती ते प्रेमला मिळत गेले. प्रेमने पूजाला आपल्या मिठीत घेतले व झोपी गेला. धर्मरावांनी हा सर्व प्रकार पाहिला. धर्मराव मनात म्हणतात की या मुलाला शारीरिक गरज कमी पण आपुलकीची जास्त गरज आहे आणि यालाच खरे प्रेम म्हणतात. पूजाला सकाळी उठण्याची सवय होती. थोडी जाग आल्याने पूजा प्रेमच्या कुशीत होती. पूजाला हा अनुभव इतका काही गोड वाटला की ती स्वतःला प्रेमची बायको समजू लागली. त्यानंतर पूजा अंघोळ करून स्वयंपाकाची तयारी करते. हळूहळू सर्व मित्रमैत्रीण उठू लागतात. स्वाती इंद्रला चांगलीच पकडून झोपली होती. त्याला आपल्या शेजारी झोपलेलं पाहून म्हणते,
अरे वा माझ्या राजा, एका रात्रीत तू तर फार बदललास. यावर स्वाती परत इंद्राच्या कुशीत झोपून घेते. यामिनीला हे काही आवडत नाही. ती स्वातीचा हात धरते व ओढून घेते व म्हणते, अगं आपण दुसऱ्याच्या घरी आहोत, काही अक्कल तुला? या दोघांची बोलाबोलीत इंद्रला चांगला मोठा आळस येतो व त्याचा हात रश्मीच्या पोटावर पडतो. रश्मीला हाताचा स्पर्श झाल्याने रश्मी उठते व म्हणते,